खामगाव जलम रेल्वे मार्गावर रविवारी अचानक रेल्वे अपघात झाल्याची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली। रेल्वे पोलीस, रुग्णवाहिका आणि विविध यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात। मात्र हा प्रत्यक्ष अपघात नसून मध्य रेल्वेचा भुसावळ विभागाने आयोजित केलेला आपत्कालीन मॉक ड्रिल असल्याचं स्पष्ट होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। रेल्वे अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन किती वेगानं आणि प्रभावीपणे प्रतिसाद देतं याची चाचणी घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागानं खामगाव जळम रेल्वे मार्गावरील किलोमीटर 541/13 इथे मॉक ड्रिलचं आयोजन केलं होतं। रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस, रेल्वे पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। अपघाताची बातमी पसरताच परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येनं घटनास्थळी गर्दी केली। या सरावादरम्यान स्थानिक नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी काहीसा विलंब झाल्याचं निदर्शनास आलं। आपत्कालीन परिस्थितीत वेळेचं महत्त्व लक्षात घेता या बाबीचीही नोंद घेण्यात आली।